नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिक कॉमर्स अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो काही कॉमर्स फॅकल्टीचा व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, विषय चिटणीसाची कार्यपद्धती मीन्स एस-पी या विषयाच्या पुढच्या एम-पी प्रश्नाला सुरुवात करत आहोत. पण त्याआधी मित्रांनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल. तुमची जर्नी 11वी पासून तर एम.कॉम पर्यंत अशीच सुरू राहणार आहे. आणि मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये आपला जो काही प्रश्न 6वा होता, खालील विधाने सहकारण स्पष्ट करा, या प्रश्नाचे आय-एम-पी क्वेश्चन तसेच तो प्रश्न बोर्डाच्या पेपरमध्ये त्याचं उत्तर कसं लिहायचं आहे तेही आपण मागील लेक्चरमध्ये समजून घेतलं होतं. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे. तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात. आणि मित्रांनो, आता आपला सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे प्रश्न 7वा, खालील प्रश्न सोडवा. ह्या प्रश्नात जे काही महत्त्वाचे प्रश्न आहे ते मुलांना आता आपण समजून घेऊया. तर मुलांना सगळ्यात महत्त्वाचं प्रश्न सुरू करण्यापूर्वी आपल्या पेपरची तारीख आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. आपल्या पेपरची तारीख आहे 17 फेब्रुवारी 2026 आणि पेपरची वेळ आहे सकाळी 11 ते दुपारी 2 असा 3 तासाचा पेपर आहे. आणि 3 तासामध्ये आपल्याला 80 मार्काचा जो काही पेपर आहे तो पूर्ण करायचा आहे, हे विसरायचं नाही. आता मित्रांनो, आपण प्रश्न सुरू करूया. तर बघा, प्रश्न 7वा आहे, खालील प्रश्न सोडवा. 3 पैकी 2 गुण आहे 10. आता 3 पैकी 2 सोडवायचे, 10 गुण आहे. एक प्रश्न 5 मार्काला असेल, हे तर आपल्याला क्लिअर आहे. एक प्रश्न किती मार्काला असेल? एक प्रश्न असेल 5 मार्काला. आता मुलांनो, सगळ्यात पुढचा महत्त्वाचा जो भाग आहे, की हा जो प्रश्न आहे, प्रश्न 7वा, खालील प्रश्न सोडवा. यामध्ये मित्रांनो फक्त आणि फक्त पत्रलेखनावर आधारित प्रश्न विचारले जातात. कोणते प्रश्न विचारले जातात? पत्रलेखनावर आधारित. जे लेखन आहे त्याशी संबंधित प्रश्न म्हणजे पत्र याच्यात तुम्हाला या प्रश्नामध्ये लिहायचे असतात. हा प्रश्न 100% पत्रलेखनावर आधारित असतो. याच्यात दुसरे कोणतेच प्रश्न विचारले जात नाही. ना वैशिष्ट्ये, ना प्रकार, असं काहीही प्रश्न 7व्या मध्ये येत नाही. प्रश्न 7व्या मध्ये फक्त आणि फक्त पत्र तुम्हाला लिहायचे असतात. पत्रलेखनावर आधारित हा प्रश्न असतो. तर मुलांनो, 7 प्रश्न आपण दिलेले आहे. 7 पैकी 3 तुमच्या पेपरमध्ये असतील आणि 2 तुम्हाला लिहायचे आहेत. तर मुलांनो, चला समजून घेऊ आपण आता. पहिला प्रश्न आहे, भाग प्रमाणपत्र वाटपास तयार केल्याचे कळविणारे पत्र भागधारक असल्या. पहिलं काय आहे? भाग प्रमाणपत्र वाटपास तयार केल्याचे कळविणारे पत्र भागधारक असल्या. त्यानंतर 2 नंबर आहे, इलेक्ट्रॉनिक पद्धती मीन्स ईसीएस. ईसीएस हा इलेक्ट्रॉनिक पद्धतीचा एक प्रकार आहे, इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टीम. इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे अंतरिम लाभांशाचे वाटप केल्याचे पत्र भागधारक असल्या. इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे अंतरिम लाभांशाचे वाटप केल्याचे पत्र भागधारक असल्या. त्यानंतर 3 नंबर आहे, कर्ज रोख्यांचे वाटप केल्याबाबतचे पत्र लिहा. 3 नंबरचा प्रश्न आहे, कर्ज रोख्याचे वाटप केल्याबाबतचे पत्र लिहा. त्यानंतर 4 नंबर आहे, कर्ज रोखे धारकास व्याज अधिपत्राद्वारे व्याज दिल्याचे कळविणारे पत्र लिहा. 4 नंबर काय आहे? कर्ज रोखे धारकास व्याज अधिपत्राद्वारे व्याज दिल्याचे कळविणारे पत्र लिहा. त्यानंतर 5 नंबर आहे, इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे कर्ज रोख्यावरील व्याज दिल्याबाबतचे पत्र कर्ज रोखे धारकास लिहा. 5 नंबर काय आहे? इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे कर्ज रोख्यावरील व्याज दिल्याबाबतचे पत्र कर्ज रोखे धारकास लिहा. त्यानंतर 6 नंबर आहे, ठेवीदारास ठेव ठेवल्याबद्दल आभाराचे पत्र लिहा. 6 नंबर काय मुलांनो? ठेवीदारास ठेव ठेवल्याबद्दल आभाराचे पत्र लिहा. आणि शेवटचं 7 नंबर आहे, ठेवीदारास व्याज अधिपत्राद्वारे ठेवीवरील व्याज दिल्याविषयीचे पत्र लिहा. 7 नंबर काय आहे मुलांनो? ठेवीदारास व्याज अधिपत्राद्वारे ठेवीवरील व्याज दिल्याविषयीचे पत्र लिहा. तर असे मुलांनो हे 7 पत्र होते. 7 पैकी आपल्या पेपरमध्ये 3 पत्र येतील आणि 3 पैकी आपल्याला किती पत्र लिहायचे आहे? 2 पत्र लिहायचे आहे. आता मुलांनो, आपण पत्रचे प्रश्न आपण समजून घेतले. पण ह्या प्रश्नामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो असतो, की पत्र कसे लिहावे हेच आपल्याला क्लिअर नसतं. तर मुलांनो, आपण साइड बाय साइड लगेच पत्र कसे लिहावे, कसं पत्र लिहिलं पाहिजे, पेपरमध्ये पत्र कशा पद्धतीने अपेक्षित आहे, ते मुलांनो समजून घेऊयात.
तर मुलांनो, आपण आता हे एक डेमो पत्र मी तुमच्यासाठी ठेवलेलं आहे की हेच पत्र आपण कशा पद्धतीने लिहायचे ते समजून घेऊ. की आज समजा की हे पत्र तुम्हाला पेपरमध्ये आलंय, येणार तर आहेच, आलंय असं समजू, आता तुम्हाला लिहायचंय. पत्र काय आहे? भाग प्रमाणपत्र वाटपास तयार केल्याचे कळविणारे पत्र भागधारक असले. आता भाग प्रमाणपत्र वाटप कोण करतं? कंपनी करते. मग आता पत्र लिहिणारी व्यक्ती कोण आहे? कंपनी. आणि पत्र कोणाला लिहिते कंपनी? भागधारकास. एक व्यक्ती असते, त्या व्यक्तीला लिहिते. तर आपण समजून घेऊया. तर पहिले सगळ्यात महत्वाचं मुलांनो, हा असतो आपला ड्राफ्ट. म्हणजे हे आपलं थोडक्यात पेज असतं. आता तुम्हाला माहिती आहे, पेजमध्ये थोडं मी इकडे बाजूला करतो. हा इकडे एक असा समास असतो. इथं वरती एक समास असतो. इथं असे चौकोनी असे बॉक्स केलेले असतात, छोटे-छोटे बॉक्स. या बॉक्समध्ये तुमचे पेपर चेक करणारे जे एक्झामिनर, मॉनिटर असतील ते तिथे मार्क्स तुमचे फिलअप करत असतात. इथे एक असा प्रश्न असतो. इथं दिलं असतं क्यू नंबर मीन्स क्वेश्चन नंबर, इथं दिलं असतं मीन्स प्रश्न क्रमांक. कितवा प्रश्न आहे? 7वा. आता आपला नियम काय सांगतो? नवीन प्रश्नाची सुरुवात कुठे करायची? नवीन पानावर करायची. हे तर आपल्याला माहितीच आहे. चला आता उदाहरण घेऊ, की 7वा प्रश्न चालू केला. पहिलं पत्र. तुम्ही पत्राचं आता नाव तर प्रश्न लिहित नाही. समजा की हा तुमचा प्रश्न आहे. आता त्याच्यानंतर तुम्ही परत एक अंतर्गत इंटरनल एक बॉर्डर करतात मध्ये. चला आता आपल्या इथं उत्तर लिहायला इथं तुम्ही असं उत्तर किंवा असा बाण करतात. बरोबर? हां. आता एक तुम्हाला पहिले क्लिअर आहे. आता पत्र लिहिणारी व्यक्ती कोण आहे? कंपनी पत्र लिहिते. कोणाला पत्र लिहिते कंपनी? भागधारकास. मग चला आता इथे पहिले समजा आता कंपनी. समजा मी कंपनी घेऊ. समजा कंपनीचं नाव आहे. समजा इथं मी मधोमध ही कंपनी घेतली मी, टाटा मोटर्स लिमिटेड. हे कंपनीचं मी नाव घेतलंय. काय नाव घेतलंय कंपनीचं? टाटा मोटर्स लिमिटेड. आता ऍड्रेस जो असतो तो एक तुम्ही एखादा ऍड्रेस टाका. समजा मी ऍड्रेस टाकला समजा टाकलं मेन रोड मुंबई. मग ते मुंबईचा एखादा पिनकोड टाका. ठीक आहे. कंपनीबद्दल मी थोडीशी माहिती लिहिली इथं वरती. म्हणजे कंपनीचं नाव, कंपनीचा पत्ता वगैरे तुम्हाला लिहायचा असतं. ते मी शॉर्टकट लिहिलं. तुम्ही अभ्यास केल्यावर तुम्हाला ते डिटेल क्लिअर होईल. फक्त ते समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला हे अशा पद्धतीने लिहून दिलं. त्याच्यानंतर तुमचा हा पेज आहे. या पेजच्या तुमच्या राईट साईडला इथं असतं दिनांक. तर आता दिनांक कधीचा? ज्या दिवशी तुमचा पेपर आहे. कधी तुमचा पेपर आहे मुलांनो? 17 तारखेला. जरा 17 फेब्रुवारी ना, 17 फेब्रुवारी 2026. समजा हा मी दिनांक टाकली. त्याच्यानंतर ते ईमेल. चला आता ते मी ईमेल समजा टाटा को @gmail. शॉर्टमध्ये मी ईमेल टाकला. त्याच्यानंतर वेबसाईट येते. वेबसाईट समजा www.tatamotors.com. शॉर्टमध्ये लिहितो tatamotor.com येईल. वेबसाईट टाकली. इथपर्यंत तुम्ही आलात. आता पलीकडे तुमच्या लेफ्ट साईडला म्हणजे तुमचं हे पेज आहे. तुम्ही राईट साईड लिहिलं वेबसाईटला. वेबसाईट येतो फॅक्स क्रमांक. फॅक्स क्रमांक येतो. टेलिफोन येतो. टेलिफोन फॅक्स तुम्ही इथे लिहिला. टेलिफोन फॅक्स तुम्ही लिहिला. आता त्याच्यानंतर पुढचा विषय. तुम्ही पत्र कोणास लिहित आहे? भागधारकास. मग इथं भागधारकाची माहिती येते. प्रती. समजा भागधारक आपण घेऊ, की भागधारक समजा नाव घ्या. आपण एखादं नाव घेऊयात भागधारक. समजा महेश पाटील. हा कोण आहे? महेश पाटील कोण आहे? भागधारक महेश पाटील. समजा भागधारकाचा आपण ऍड्रेस घेऊया. मेन रोड समजा आपण घेऊयात. समजा सोलापूर आहे. सोलापूर जिल्हा सोलापूर. चला हे तुम्ही त्याच्याबद्दल माहिती लिहिली. कोणाबद्दल माहिती लिहिली? ज्याला तुम्हाला पत्र, हा तुमचा भागधारक. कोण भागधारक आहे? महेश पाटील. चला आता आपण हे दुसऱ्या पेजवर आलो. आपण तिथे पेजवर आलो. दुसऱ्या पेजवर. तर दुसऱ्या पेजवर आल्यानंतर तुमचं तेच हा समास असतो. वरती एक समास असतो. इथे हे तुमचे कशासाठी कॉलम केलेले असतात? मार्क्स भरण्यासाठी. इथे प्रश्न 7वा असतो. कंटिन्यू करा. इथपर्यंत तुम्ही आलात. आता पुढे इथे येतं माननीय महोदय.
आता मुलांनो एक विषय असतो, तो पहिले घ्यायचा असतो. इथं वरती विषय असतो, विषय नंतर माननीय महोदय घ्या. तर विषय कशाबद्दल आहे? काय विषय? भाग प्रमाणपत्र वाटपाबाबत. समजा मी असा विषय घेतला. आता मुलांनो विषय जो असतो तो प्रश्नामध्ये असतो. विषय काय आहे? भाग प्रमाणपत्र वाटपास तयार केले. भाग प्रमाणपत्र वाटपाबाबत. भाग प्रमाणपत्र द्यायचंय ना? कोणाला द्यायचंय? महेश पाटील. महेश पाटील आल्यानंतर विषय घ्यायचा मधोमध. मी इथे विषय घेतलाय. विषय नंतर इथं माननीय महोदय. माननीय महोदय नंतर मग इथं समजा वरील विषयास अनुसरून तुमचा एक चार्ट येईल. वरील विषयास अनुसरून कंपनीतर्फे आपण कंपनीचे भागधारक आहात आणि आपण कंपनीची खरेदी केलेले जे काही भाग असतील त्या भागासंदर्भात तुम्हाला एक चार्ट तयार केला असतो. किती भाग घेतले, त्या भाग प्रमाणपत्राचा क्रमांक किती आहे, किती भाग कितीपासून ते कितीपर्यंत. समजा तुम्ही भाग क्रमांक 501 ते भाग क्रमांक 600 समजा 100 भाग घेतले, ते भाग क्रमांक कितीपासून ते भाग क्रमांक कितीपर्यंत घेतले अशी इथे साधारणतः एक 5 ओळी माहिती असते. किती ओळी माहिती असते? 5 ओळी माहिती असते. मग त्याच्यानंतर इथं असतं सही. सही कोणासाठी असते? टाटा मोटर्स करिता. कोण आहे कंपनी? टाटा मोटर्स करिता. आता टाटा मोटर्स मध्ये कोणतरी व्यक्ती असेल, सचिव जी पत्र लिहिते कुठं लिहिलं असेल, तिथे घेतलं आपण समजा एखाद्या व्यक्तीचं नाव घेतलं. काय घेतलं? व्यक्तीचं नाव घेतलं आनंद देवरे. हा एक व्यक्ती आणि त्याचं इथं ऑटोग्राफ सही समजा समजू. अशा पद्धतीने मुलांना मी तुम्हाला परत एकदा सांगतो. हे बघा सगळ्यात पहिले स्टार्टिंगला कंपनीचं नाव येतं, जी कंपनी पत्र लिहिते. समजा टाटा मोटर्सची बाग आहे, टाटा मोटर्सचं माहिती आहे ना, टाटा मोटर्स कंपनी लिमिटेड, तिचं पत्ता वगैरे, तिचं गाव वगैरे येणार. त्याच्यानंतर तुमची एक डावी बाजू उजवी बाजू, डाव्या बाजूला फॅक्स आणि टेलिफोन क्रमांक. तुम्ही मला 02422 आपला टेलिफोन नंबर, तो फॅक्स त्यासारखा असतो, तो टाकला की दिनांक, ईमेल आणि वेबसाईट. दिनांक ज्या दिवशी पत्र लिहित आहात तो दिनांक, ईमेल आणि वेबसाईट. वेबसाईट तुम्हाला माहिती आहे www. ने सुरू होते. ईमेल पण तेच नाव टाटा मोटर्स @gmail.com टाकलं तरी फरक पडत नाही. त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या तरी भागधारकाचं पत्र लिहिलंय, मग प्रति तो भागधारकाचं आपण एक नाव घेतलं. कोण आहे तो भागधारक? महेश पाटील, मेन रोड सोलापूर, त्यांचा ऍड्रेस टाकला. तर मी मनाने घेतलेले आहे, तुम्ही त्यावेळेस डोकं लावून ते तयार करू शकता. त्याच्यानंतर मुख्य येतो विषय. विषय काय? भाग प्रमाणपत्र वाटपाबाबत. त्याच्यानंतर खाली येतं माननीय महोदय. मग माननीय महोदय नंतर वरील विषयास अनुसरून कंपनीने भाग वाटप प्रमाणपत्राचे वाटप करण्याचे निश्चित केलेले आहे. आपल्या भाग वाटप आपण कंपनी सदस्य आहात. हे असं एक तुम्ही अभ्यास करा, तुम्हाला एक लक्ष देईन. 4 ते 5 ओळी इन्फॉर्मेशन लिहायची. त्या इन्फॉर्मेशन मध्ये साधारणतः तुम्ही कंपनीचे भाग खरेदी केले असेल त्याचा एक चार्ट येतो. ते भाग प्रमाणपत्राचा अनुक्रमांक किती आहे, तुम्ही किती भाग खरेदी केलेले आहे, त्या भागाच्या कोणत्या अनुक्रमामध्ये कितीपासून ते कितीपर्यंत. समजा 501 पासून 600 पर्यंत, समजा 100 भाग तुम्ही घेतले, ते कुठून कुठपर्यंत केले ही सगळी माहिती येते. त्याच्यानंतर खाली सही येते. कोणा सही येते? टाटा मोटर्स खरेदी सही घेतली जाते. टाटा मोटर्सचा पण कोणतरी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने हे पत्र लिहिलेलं असेल, त्या व्यक्तीचं नाव येतं. म्हणजे टाटा मोटरचा तो सचिव असतो. सचिव पत्र लिहित असतो ना, पत्रावर सचिवाचा असतो. सचिव पत्रावर करतो, म्हणजे सचिवाचं नाव येतं. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला पत्र लिहायचं आहे. आता मुलांना पत्राचा ड्राफ्ट प्रत्येक प्रश्नामध्ये सेम असतो, फक्त विषय बदलतो आणि हा महोदयाचा जो 5 ओळीचा जो मायना असतो तो चेंज होत असतो. पत्रचा फॉर्मॅट बदलत नाही. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपला जो प्रश्न 7वा होता, खालील प्रश्न सोडवा. त्याचे जे काही महत्त्वाचे पत्र होते ते आपण समजून घेतले. म्हणून तुम्हाला व्हिडिओ आवडला, चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओबद्दल काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. थँक यू.